चतुरानन माझा जोशी, 33 कोटी देवहर्षी, सेवा करिता ती अहर्निशी, सूर्य चंद्र वरुण वायू. अग्निसारिखा सेवा करी, वस्त्रे धुतसे अतिकुसरी, यम माझा आज्ञाधारी, निरोपा वेगळा न मारी कवणा. इंद्रजिता सारखा पुत्र, कुंभकर्णा सारिखा भ्रात्र, स्थान माझे समुद्रात, कामधेनू माझ्या घरी. सहस्त्रकोटी आयुष्य मज, मज समान नाही दुजा, आलो असे याची काजा, कैलास नेईन लंकेसी. व्रत असे जननीसी, नित्य पूजावे तुम्हांसी, मनोरथ पुरवावे भक्तीसी, कृपामूर्ती दातारा. ईश्वर म्हणे रावणासी, जरी चाड असेल पूजेसी, काय करिसी कैलासासी, आत्मलिंग देईन तुझ. जे जे मनीची वासना, पुरेल ऐसे जाणा, लिंग असे माझा प्राणा, म्हणून दिले रावणासी. पूजा करी वेळ तिन्ही, अष्टोत्तर शतजप करोनी, रुद्राभिषेके करोनी, पूजा करी एकचित्ते. वर्षे 3 जरी पूजिसी, तूची माझे स्वरूप होसी, जे जे मनी इच्छिसी, पावसी त्वरित अवधारी. हे लिंग असेल जयापाशी, मृत्यू नाही परियेसी, दर्शन मात्रे 6 दोषी, त्वरित जातील अवधारी. ठेवू नको भूमीवरी, जोवरी पाविजे तुझी नगरी, वर्षे 3 पूजा करी, तूची ईश्वर होशील. इतुके होता अवसर, नारद होता ऋषेश्वर, निघोनी गेला वेगे सत्वर, अमरपुरी इंद्रभुवना. नारद म्हणे इंद्रासी, काय स्वस्थ चित्ते बैसलासी, अमरत्व दिधले रावणासी, लक्ष्मी गेली आजी तुमची. चिरायू झाला लंकेश्वर, प्राणलिंगे दिधले कर्पूर गौर, आणिक दिधला असे वर, तूची ईश्वर होशील. वर्षे 3 पूजली आसी, तूची माझे स्वरूप होसी, तुझी नगरीच कैलासी, मृत्यू नव्हे कधी तुझ. ऐसा वर लाधोनी, रावण गेला संतोषोनी, 33 कोटी देव कोठुनी, सुटतील आता तुम्हांसी. ऐसे वचन ऐकोणी, इंद्र भ्याला कापोनी, नारदासी विनवी कर जोडुनी, काय करावे म्हणत असे. नारद म्हणे इंद्रासी, उपाव करावे त्वरितेसी, जावे तुम्ही ब्रह्मयापाशी, तो यासी उपाय करील. इंद्र नारदा समवेत, गेले ब्रह्मालोका त्वरित, विस्तारोनी वृत्तांत, सांगे इंद्र ब्रह्मयासी. ब्रह्मदेव म्हणे इंद्रासी, जावे त्वरित वैकुंठासी, दैत्यावैरी ऋषिकेशी, उपाय करील निर्धारी. विरींची म्हणे विष्णूसी, प्रतिकार करा वेगेसी, कारणे असे तुम्हांसी, राम अवतारी परियेसा. ऐसे विनवी चतुरानन, तव श्री विष्णू म्हणे कोपोन, कार्य नासिले म्हणून, निघाला झडकरी कैलासासी. विष्णू आला ईश्वरापाशी, म्हणे शंकरा काय करीसी, प्राणलिंग रावणासी, देणे काय कारण तुम्हा. ईश्वर म्हणे विष्णूसी, तुष्टलो त्याचे भक्तीसी, विसर पडला आम्हांसी, संतोषनी दिधले प्राणलिंग. आपले शिर छेदोनी देखा, विना कैलास स्वहस्तिका, सप्तस्वरे वेदादिका, गायन केले भक्तीने. जरी मागता पार्वतीसी, देतो सत्य परियेसी, भूली पडली भक्तीसी, लिंग नेले प्राण माझे. विष्णू म्हणे उमाकांता, तुम्ही ऐसे वर देता, आम्हांसी सायास होता बहुता, दैत्य उन्मत्त होता ती. देवद्विजादी लोकांसी, पीडा करिता ती बहुवसी, याची कारणे आपणासी, अवतार घेणे घडते देखा. कधी दिधले लिंग त्यासी, नेले असेल लंकेसी, शंकर म्हणे विष्णूसी, 5 घटी झाल्या देखा. ऐकताची शिववचन, केला उपाय नारायण, चक्र पाठविले सुदर्शन, सूर्या आड व्हावयासी. बोलावणी नारदासी, सांगत असे ऋषिकेशी, तुम्ही जावे त्वरितेसी, जाते लंकेसी रावण. मार्गी जाऊनी त्यासी, विलंब करावा परियेसी, जाऊन द्यावे लंकेसी, त्वरित जावे म्हणत असे. चक्र झाले सूर्या आड, स्नान संध्या रावणाचाड, तुम्ही जाऊनिया दृढ, विलंब करावा तयासी. ऐसे ऐकोनिया श्रीविष्णूच्या बोला, नारदमुनी त्वरित गेला, मनोवेगे पावला, मार्ग करमिता लंकानाथ. नारदाते पाठवुनी, विष्णू विचारी आपुले मनी, गणेश्वराते विनवुनी, पाठवू म्हणे विघ्नासी. बोलावणी गणेशासी, सांगे विष्णू परियेसी, कैसा रावण तुझसी, सदा उपेक्षित. बाळकपणे तुवा जावे, शिष्य रूपे करुणा भावे, सूक्ष्म रूप दाखवावे, लिंग घ्यावे विश्वासुनी.
संध्यासमयी तुझे हाती लिंग देईल विश्वासरीती, तुवा ठेवावे क्षिती लिंग राहील तेथेची. गेला होता नारद पुढे ब्रह्मऋषी महात्म्य गाढे, उभा ठेला रावणापुढे म्हणे कोठोणी आलासी. रावण म्हणे नारदासी, गेलो होतो कैलासासी, केले उत्कृष्ट तपासी, संतोष विले चंद्रमौळी. प्रसन्न होऊनिय आम्हांसी, लिंग दिधले परियेसी, आणिक सांगितले संतोषी, लिंग महिमा अपार. नारद म्हणे लंकानाथा, दैव अधिक तुझे आता, लिंग लाधलासी अमृता, जाणो आम्ही आद्यंत. लिंग महिमा ऐक कानी, जे पूजितील वर्षे तेन्ही, तेची ईश्वर होतील निर्गुणी, वरदमूर्ती तोची होय. लिंग असे जयस्थानी, तैची कैलास असे जाणी, महत्त्व होते याची गुणी, ब्रह्मा विष्णू महेश्वरांसी. असे अनिक अपार महिमा, सांगेन ऐका एक नेमा, रावण म्हणे कार्य आम्हा, जावे त्वरित लंकेसी. म्हणून निघाला महाबळी, नारद म्हणे तये वेळी, सूर्यास्तमान आहे जवळी, संध्याकाळ ब्राह्मणासी. सहस्त्रवेद आचरसी, संध्याकाळी मार्गक्रमीसी, वाटेस होईल तुझ निशी, संध्यालोप होईल. आम्ही जाऊ संध्यावंदनासी, म्हणून नारद विनयेसी, पुसोनिया रावणासी, गेला नदीतीरा नारद. रावण चिंती मानसी, व्रतभंग होईल आपणासी, संध्या करावी त्रिकाळेसी, संदेह घडला म्हणत असे. ईश्वरे सांगितले आपणासी, लिंग न ठेवावे भूमीसी, संध्या समय झाला निशी, काय करू म्हणत असे. तवे देखिला ब्रह्मचारी, अति सुंदर बाळकापरी, हिंडत असे नदी तीरी, देखिले रावणे तये वेळी. हासोनिया लंकेश्वर, लोभे धरिला त्याचा कर, सांग बाळा कवणाचा कुमर, प्रीतीभावे पुसतो मी. ब्रह्मचारी म्हणे रावणासी, आमुचा पिता काय पुससी, जटाधारी भस्मांगेसी, रुद्राक्षमाळा असे देखा. शंकर म्हणती तयासी, भिक्षा मागे अहरनिशी, वृषभारूढ उमा सरसी, जननी माझी जगन्माता. इतके ऐकोणी लंकानाथ, त्या बाळका ते संभोखीत, लिंग धरी ऐसे म्हणत, संध्या करीन तववरी. बाळक विनवी तयासी, न धरी लिंग परियेसी, ब्रह्मचारी आपण अरण्यवासी, उपद्रवू नको म्हणत असे. तुझे लिंग असे जड, आपण बाळक असे वेड, न घे लिंग जाऊ दे सोड, धर्म घडेल तुम्हांसी. नाना परी संभोखीत, लिंग देत लंकानाथ, संध्या करण्या आपण त्वरित, समुद्रतीरी बैसला. ब्रह्मचारी थडीसी, उभा विनवित असे रावणासी, जड झाले या आपणासी, ठेवीन त्वरित भूमीवरी. वेळ तीन परियेसी, बोलावीन तुम्हांसी, वेळ लागलिया परियेसी, ठेवीन आपण भूमीवरी. ऐसा निर्धार करुणी, उभा गणेश लिंग धरुणी, समस्त देव विमानी, बैसोनी पाहती कवतुक. अर्घ्यसमयी रावणासी, बोलावे गणेश परियेसी, जड झाले आपणासी, लिंग घेगा म्हणत असे. न्यासपूर्वक अर्घ्य देखा, रावण करीतो अतिविवेका, हाती दाखवितो बाळका, येतो राहे म्हणूनी. आणिक एक क्षण पाहुणी, गणेश बोले वेळ दोनी, जड जाहले म्हणूनी, शीघ्र यावे म्हणत असे. न ये रावण ध्यानस्थ, गणेश असे विचारित, समस्त देव साक्षी करीत, लिंग ठेविले भूमीवरी. श्री विष्णू ते स्मरोणी, लिंग ठेविले स्थापुणी, संतोष जाहला गगनी, पुष्पे वर्षती सुरवर. अर्घ्य देवनी लंकेश्वर, निघोनी आला सत्वर, मग लिंग देखिले भूमीवर, मनी विकळ जाहला. आवेशोनी रावण देखा, ठोसे मारी गणनायका, हास्यवदने रडे तो देखा, भूमीवरी लोळत असे. म्हणे माझ्या पितयासी, सांगेन आता त्वरितेसी, का मारिले बाळकासी, म्हणून निघाला रडत देखा. मग तो रावण काय करी, लिंग धरुणी दृढ करी, उचलू गेला नाना परी, भूमी सहित हालत असे. कापे धरणी तयावेळी, रावण उचली महाबळी, न ये लिंग शिर आफळी, महाबळी राहिला. नाम पावले याची कारणे, महाबळेश्वर लिंग जाणे, मुरडोणी ओढिते रावणे, गोकर्णाकार जाहले देखा. ऐसे करुणी लंकानाथ, गेला मागुती तप करीत, ख्याती झाली गोकर्ण क्षेत्र, समस्त देव तेथे आले. इति श्री गुरुचरित अमृते
परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वते तु पाख्याने सिद्धनामधारकसंवादे गोकर्णमहिमा महाबळेश्वरलिङ्गस्थापनं नाम षष्ठोऽध्यायः। श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। श्रीगुरुदेवदत्त।